नमस्कार. चला आता आपण पाहूया 22 जानेवारी 2024 अभिजित मुहूर्तावर अयोध्येत राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना, राम भक्तांचा उत्साह व उत्स्फूर्त भेटी याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा. अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी अवघ्या 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे. हा शुभ मुहूर्त 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:29 आणि 8 सेकंदापासून दुपारी 12:30 आणि 31 सेकंदापर्यंत असणार आहे. अशा वेळेस अनेकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित राहिला आहे की प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी हाच वेळ का निवडण्यात आला आहे. यामागील खरं कारण जाणून घेऊयात. म्हणून निवडली 22 तारीख. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मंदिरात अभिषेक करण्यासाठी जाणार आहेत. या प्राणप्रतिष्ठेचा दिवस आणि वेळ अतिशय विचारपूर्वक ठरवण्यात आली आहे. हिंदू पुराण कथाप्रमाणे भगवान श्रीरामांचा जन्म अभिजित मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या संगमावर झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून येत आहेत. त्यामुळे अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जात आहे. अभिजित मुहूर्तावर झाला होता श्रीरामांचा जन्म. तोच मुहूर्त आहे ज्या मुहूर्तावर श्रीरामांचा जन्म झाला होता. पौराणिक मान्यतेनुसार प्रभू रामांचा जन्म अभिजित मुहूर्तावर झाला होता. या मुहूर्तावर केवळ प्रभू रामच नव्हे तर भगवान श्रीकृष्णांचाही जन्म झाला होता. आता पंतप्रधान मोदी 22 जानेवारीला त्याच वेळी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना करतील. प्राण प्रतिष्ठापनेसाठी निवडलेला हा मुहूर्त इतका खास आहे का? तुम्हाला माहित आहे का हा मुहूर्त काय आहे आणि त्यात जन्मलेले लोक कसे असतात? आता आपण अभिजित मुहूर्त म्हणजे काय ते पाहूया. ज्योतिष शास्त्रानुसार दररोज सुमारे 30 मुहूर्त असतात. त्यापैकी अभिजित मुहूर्त 8व्या क्रमांकावर येतो आणि हा शुभ देखील सर्वात शुभ मानला जातो. हा शुभ काळ सर्व प्रकारच्या कामांसाठी शुभ मानला जातो. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवसाची तिथी आणि नक्षत्रही लक्षात घेतले जातात. अभिजित मुहूर्त हा एक असा मुहूर्त आहे ज्यामध्ये केलेल्या कोणत्याही कामात दोष राहत नाही. या मुहूर्तावर कोणतेही शुभ आणि पवित्र कार्य किंवा कोणतेही धार्मिक विधी पूर्ण व्हावेत असा प्रयत्न बहुतांशी केला जातो. या मुहूर्तावर जन्मलेली व्यक्ती असे असतात. अभिजित मुहूर्तावर जन्मलेले लोक ज्योतिष शास्त्रात असे मानले जाते की अभिजित मुहूर्त फार कमी कालावधीसाठी असतो. अशा स्थितीत या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तीमध्ये काही विशेष गुण असतात. असे मानले जाते की या मुहूर्तावर जन्मलेले लोक अतिशय प्रेमळ स्वभावाचे असतात. ते खूप प्रामाणिक असतात. अशी मुले मोठ्या अडचणींसमोर हार मानत नाहीत आणि त्यांना धैर्याने सामोरे जातात. नोकरी किंवा घर चालवण्याशी संबंधित कामाव्यतिरिक्त अशा मुलांचा नेहमीच अध्यात्माकडे कल असतो. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच देशातील सर्वसामान्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येने अति महत्वाचे लोक सहभागी होणार आहेत. यज्ञ, आध्यात्मिक विधी आणि पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. अनेक क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारही या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. राम मंदिराच्या ध्वजावर सूर्य आणि कोविदार वृक्षाचे प्रतीक चित्रित करण्यात आले आहे. श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या अभिषेक कार्यक्रमासाठी
मध्य प्रदेशातील रेवा येथून 100 ध्वज पाठवले जात आहेत. रेवाच्या हरदुआ गावातील रहिवासी ललित मिश्रा यांनी ते तयार केले आहेत. नुकतेच ललित मिश्रा यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना राम मंदिराच्या ध्वजाचा मसुदाही सादर केला होता. 5 सदस्यीय समितीने काही बदल सुचवले होते. आता नवीन रचना समितीसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानंतर ध्वजाची लांबी आणि रुंदी निश्चित केली जाईल. राम मंदिराच्या शिखरावर सजवलेला हा ध्वज अतिशय खास मानला जाईल. ललित मिश्रा म्हणतात की सूर्यवंशाचे प्रतीक सूर्य आहे, त्यामुळे या ध्वजावर सूर्याचे चिन्ह कोरण्यात आले आहे. कोविदार वृक्ष हा अयोध्येचा शाही वृक्ष आहे. ज्याप्रमाणे वटवृक्षाला सध्या भारतात राष्ट्रीय वृक्ष म्हटले जाते, त्याचप्रमाणे कोविदार वृक्षाला त्या काळी शाही वृक्ष मानले जात होते. काही ठिकाणी कोविदार वृक्षाला कचनार वृक्ष असेही म्हणतात, परंतु ही धारणा चुकीची आहे, कारण ही दोन्ही झाडे भिन्न आहेत. कालांतराने कोविदार झाडाची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली. हे झाड धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे होते आणि पुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. पौराणिक मान्यतेनुसार कश्यप ऋषींनी या वृक्षाची निर्मिती केली होती. या वृक्षाचा उल्लेख हरिवंश पुराणातही आढळतो. त्यानुसार अयोध्येच्या शाही ध्वजात कोविदार वृक्षाचे चित्रण करण्यात आले होते. म्हणूनच भव्य राम मंदिराच्या ध्वजात ते चिन्हांकित करण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकींनी वाल्मिकी रामायणात या ध्वजाचा उल्लेख केला होता. तसेच हे पर्यावरणासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय अनेक औषधी गुणधर्म या झाडात आढळतात. रामायणातील एका विधानानुसार जेव्हा भरत श्रीरामांना अयोध्येला परत येण्याची विनंती करण्यासाठी चित्रकूटला गेले, तेव्हा त्यांच्या रथावरील ध्वजावर कोविदार वृक्षाची खूण होती. दुरून तो ध्वज पाहून लक्ष्मणांनी अंदाज लावला होता की ते फक्त अयोध्येचे सैन्य आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाचा अभिषेक होणार असून त्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असणार आहे. दरम्यान राम मंदिरावर फडकवल्या जाणाऱ्या ध्वजाच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 16 तारखेपासूनच कार्यक्रम. राम मंदिर सोहळ्याचे कार्यक्रम उत्तर प्रदेश मध्ये 16 जानेवारी पासून 22 जानेवारी पर्यंत होणार आहेत. अयोध्येमध्ये 16 तारखेला रामलल्ला पूजनाने सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर 17 जानेवारी रोजी श्री विग्रह परिसर भ्रमण केलं जाईल. तसेच गर्भगृह शुद्धीकरण केलं जाईल. त्यानंतर 18 जानेवारी पासून आदिवास प्रारंभ होईल. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी जलादिवास, सुगंध आणि गंधादिवास सारख्या गोष्टी केल्या जातील. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी फळ आदिवास आणि धान्य आदिवास केला जाईल. 20 जानेवारी आणि 21 जानेवारी रोजी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 जानेवारी रोजी दिवसाच्या मध्यावर असताना रामलल्लाच्या डोळ्यावरून पट्टी काढून त्यांना आरसा दाखवला जाईल असं सांगण्यात आलं आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारणे हे प्रत्येक रामभक्ताचे स्वप्न होते आणि आता ते स्वप्न साकार होत असताना सर्वजण आनंदी आहेत. राम मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत येत आहेत. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे. या निमित्ताने रामभक्त प्रभू श्री रामासाठी अनेक भेटवस्तू पाठवत आहेत.
प्रभू रामासाठी एका भाविकाने तब्बल 500 किलोचा नगारा वाद्य म्हणजे मोठा ढोल पाठवला आहे. अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यापूर्वीच अयोध्येत भाविकांची गर्दी होत आहे. भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी देशभरातील रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. सोहळ्यासाठी अनेक भाविक अयोध्येला भेटवस्तू देत आहेत. अशात एका भाविकाने प्रभू श्री राम मंदिराला नगारा हे वाद्य भेट म्हणून दिले आहे. हा नगारा राम मंदिरात बसवण्यात येणार आहे. या नगाऱ्याचे वजन तब्बल 500 किलो आहे. या नगाऱ्याच्या पृष्ठभागावर सोने आणि चांदीचा लेप देण्यात येणार आहे. लोखंड आणि तांब्याचाही वापर करण्यात आला आहे. या नगाऱ्याचे वैशिष्ट्य असे आहे की हा नगारा जेव्हा वाजवला जाईल तेव्हा या नगाऱ्याचा आवाज तब्बल 10 किलोमीटर अंतरापर्यंत जाणार आहे. हा नगारा डबगर समाजाच्या लोकांनी तयार केला आहे. गुजरात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री अशोक रावल यांनी पत्र पाठवून हा नगारा स्वीकारण्याची शिफारस केली आहे. तसेच जलेसर एटा येथील एका रामभक्ताने रामलल्लाला भेट म्हणून मोठी घंटा पाठवली आहे, जी 6 फूट लांब आणि 5 फूट रुंद आहे. या घंटेचे वजन तब्बल 2400 किलो आहे. यासह गुजरात मधील बडोदा येथून रामलल्लासाठी जगातील सर्वात मोठी 108 फूट लांब अगरबत्ती आणण्यात आली आहे. या अगरबत्तीला बनवण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागला असून सुमारे 5 लाख रुपये इतका खर्च झाला आहे. या अगरबत्तीचे वजन 3610 किलो आहे. ही अगरबत्ती बनवताना यामध्ये 365 घटकांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीराम मंदिरासाठी 2 सहस्त्र 400 किलोची घंटा अर्पण. घंटा वाजल्यावर ओम असा ध्वनी ऐकू येतो. श्रीराम मंदिरासाठी अर्पण केलेली घंटा अयोध्या उत्तर प्रदेश श्रीराम मंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसर मधून 2 सहस्त्र 400 किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे. शेकडो व्यापाऱ्यांनी अष्टधातूची ही घंटा फुलांनी सजवलेल्या रथातून अयोध्येत आणली. या घंटेची उंची 6 फुटापेक्षा अधिक आहे. शांत वातावरणात या घंटेचा ध्वनी अनुमाने 2 किलोमीटर पर्यंत ऐकू येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे ही घंटा वाजल्यावर ओम असा ध्वनी ऐकू येतो. या घंटेचा साचा 75 कारागिरांनी 3 महिन्यात सिद्ध केल्यानंतर 70 कारागिरांनी अवघ्या 25 मिनिटात घंटा बनवली. यासाठी अनुमाने 25 लाख रुपये खर्च करण्यात आले. या समवेत प्रत्येकी 50 किलोच्या 7 इतरही घंटा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला समर्पित करण्यात आल्या. उद्योगपती मनोज मित्तल यांचे वडील विकास मित्तल यांच्या स्मरणार्थ ही घंटा बनवण्यात आली आहे. ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये जय श्रीराम लिहून कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अजून तुम्ही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारे भक्तिमय माहिती घेण्यासाठी सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला दाबा आणि ऑल निवडा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. धन्यवाद. जय श्रीराम.